विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। 21 फेऱ्या या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत आणि 21 फेऱ्यांमध्ये जर आपण बघितलं, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार दिलीप मंगळू बोरसे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झालेला आहे। भारतीय जनता पार्टी दिलीप मंगळू बोरसे यांना बॅलेटवरील एकूण मते 1,58,700 मते मिळालेली आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दीपिका संजय चव्हाण यांना 29,799 मते मिळालेली आहेत। पोस्टल मतदानांची आकडेवारी सुद्धा आपल्या समोर आलेली आहे। एकूण झालेल्या पोस्टल मतदानापैकी 1004 पोस्टल मतदान हे दिलीप बोरसेंना मिळालेले आहेत, तर 546 मते ही राष्ट्रवादी काँग्रेस दीपिका चव्हाण यांना मिळालेली आहेत। आणि अपंग वृद्धांचं जे मतदान झालेलं होतं त्यापैकी 279 मते ही भाजपाच्या दिलीप बोरसेंच्या पारड्यात गेलेली आहेत, तर 131 मते ही दीपिका संजय चव्हाणांच्या पारड्यात गेलेली आहेत। एकूणच या ठिकाणी निकाल स्पष्ट झालेला आहे। भारतीय जनता पार्टीचे उमेदवार दिलीप मंगळू बोरसे यांना एकूण 1,59,983 मते मिळालेली आहेत, तर दीपिका संजय चव्हाण यांना 30,345 मते मिळालेली आहेत। दिलीप मंगळू बोरसे 1,29,638 मतांनी विजय